पंख्याखाली झोपल्याने खरंच आजारी पडतं का? गरमीचे दिवस आहे. पंख्याशिवाय झोपणं शक्यच नाही. मग अशा वेळी फास्ट पंखा करतो. त्याच्या खाली झोपलं आणि सकाळी उठलं तर घसा दुखतो, नाक बंद होणे, अंग जड पडणे असं जाणवतंय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजारी पडण्यामागचा आपण सायन्स समजावून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. तर नेहमीच आपण हे ऐकतो की पंख्याखाली झोपल्यामुळे सर्दी होते, अंग दुखते, घसा बसतो. पण नेमकं याच्या मागे काय कारण आहे? रात्रभर पंख्याची थंडगार हवा अंगावर घेतल्यामुळे नाक आणि घशातील ओलसरपणा कमी होतो. यामुळे घसा खवखवतो, नाक कोरडे पडते आणि सकाळी उठल्याबरोबर खोकला येतो. खरं तर फॅनवर धूळ साचलेली असते. आपण फॅन सुरू करतो आणि ही धूळ हवेत उडते आणि श्वासावाटे आत जाते. आणि मुळातच ॲलर्जी असलेल्या लोकांना याचा खूप त्रास होतो. शिंका येणे, खोकला येणे, खवखव होणे, डोळ्यात खाजवल्यासारखं वाटणं आणि श्वसनाचा त्रास होणं यासारख्या बाबी होऊ शकतात. फॅनची हवा सतत एका भागाला लागत राहिली तर मान पाठ आखडते, मसल स्टिफनेस होतो, त्वचा कोरडी पडते. बघितलं ना, एवढे प्रॉब्लेम येतात. तर मग फॅन वापरताना थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला हे आजार पण नक्की टाळता येतं. फॅन फक्त हवा फिरवतं, तापमानात फारसा काही बदल घडून येत नाही. यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फॅन वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घ्यायचा आणि वेळोवेळी साफ करायचा. फॅन सरळ सरळ चेहऱ्यावर नाही येऊ द्यायचा, तो फिरत्या मोडवर ठेवावा. फॅन खूप वेगाने चालू ठेवू नका. रात्री झोपताना अंगावर पातळ चादर घेऊन झोपा. खूप घाम आलेला असताना फास्ट फॅन खाली बसू नका. आपण झोपतो त्या रूममध्ये ओलावा ठेवावा. म्हणजेच काय, तर झोपण्यापूर्वी रूममध्ये एक पाण्याचं भांडं भरून ठेवावं, म्हणजे हवेबरोबर ओलावाही राहतो. अशा वेळी लहान मुले आणि वृद्ध लोक यांना सरळ सरळ फॅनची हवा अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी. आणि हो, स्वतःची काळजी घेण्यापूर्वी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. तर खूप सारे गैरसमज आपण कॅरी करतो. त्यातला पहिला की पंख्यामुळे थेट ताप येतो, परंतु असं होत नाही. कोरडी हवा संसर्ग वाढवण्याचं काम करतात. पूर्ण बंद असणारी खोली टाळावी. AC आणि फॅन दोन्ही एकत्र वापरणार असाल तर जास्त वेळापर्यंत वापरू नये. आणि हो, रात्री डिहायड्रेशन होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी थोडं पाणी पिऊन झोपा. तसंच मुळातच इन्फेक्शन सोर्स असेल आणि पंख्याखाली झोपलं तर आजारपण वाढते. यासाठी सुरक्षित पंखा कसा वापरावा याचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे. योग्य व्हेंटिलेशन, स्वच्छ फॅन आणि बॅलन्स मोड ह्यावर फॅन ठेवला तर आजारपण सहज टाळता येतं. फॅन स्वतः आजार तयार करत नाही, तर पंखा योग्य रीतीने वापरला तर तो आरामच देतो. तर अशाच माहितीसह पुन्हा भेटतोय. धन्यवाद.